गावाकडचा सकाळचा नाश्ता, गरमागरम मस्त काळा चहा, मेथीचा लाडू, बिस्किट आणि सोबत हे मस्त पावसाळ्याचं दृश्य। हे आमच्या वरच्या गॅलरीतून दिसणार आहे। समोर एक डोंगर आहे, तिकडे धुक्यात लपलंय, दिसत नाही। समोर पण किल्ले मंडणगड धुक्यातून दिसत नाही। समोर आमचा टोक आहे, टोक म्हणजे समोरचा डोंगर आहे आमचा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं 3.5 वर्षानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर। 3.5 वर्ष म्हणजे 3.5 वर्षामध्ये मी काही व्हिडिओ टाकला नव्हता आणि आता मी गावाला आलो आहे आणि आम्ही चाललो आहोत आलब्या आणायला। आलब्या म्हणजे मशरूम। आणि समोर बघताय कोकणचा मस्तपैकी नजारा। लोकांची भात लावणी झालेली आहे इकडे, मस्तपैकी भात आहे। आणि माझा 2 नंबर भाऊ आणि छोटा भाऊ पुढे चाललेत। आम्ही चाललोय दंडावर। दंडावर म्हणजे गावाला प्रत्येक ठिकाणी आहे ना, असं जागेचं किंवा नदीचं म्हणा, प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव असतं। आणि तिकडं आमचा समोरचा डोंगर आहे, त्याचं नाव आहे दंड। तर आम्ही चाललोय दंडावर आलबी। आलबी म्हणजे मशरूम आणायला। आता आम्ही पोचलो आहे आमच्या नदीवर आणि इकडून आम्हाला वरती जंगलामध्ये जायचं आहे। आणि मागे बघा, हो हो, ही आमची धाकटी नदी आहे। धाकटी म्हणजे छोटी नदी आहे। आणि दुसरी आणखी एक नदी आहे, ती खाली आहे तिकडे, मस्त ना। चला समोर जो डोंगराचा सुळका दिसतोय ना, तो महादुर्ग आहे। आणि आमच्याकडे गावाला बोलताना महारदुर्ग बोलतात त्याला, महारदुर्ग। थोडा पाणी आहे। डोंगर चढायला सुरुवात झाली। या झाडीतून आपल्याला वरती जायचं आहे, वाट काढत काढत। छोटे छोटे झरे पण आहे तिकडे, असे मस्त पाणी एकदम स्वच्छ। तिकडे समोरच्या डोंगराचा छोटा डोंगर आहे, तिकडे आमचं गाव आहे। चलो, काय शोधतोय? इथून आता आपल्याला आळंबी शोधायची आहे। अशा झाड्या झुडपामध्ये असते, ते शोधत शोधत आपल्याला जावं लागेल। आणि दगड आहे कुठला? हा समोर, हा ना, दगड आहे की दगड आहे? दगड। हेलोंडा, हेलोंडा असेल काय रे? मिळणार नाही पण आता थांबा थांबा। आणि पहिलीच बोनी झाली तिकडे, दादा चाललाय काढायला। असे जंगलातून शोधावे लागते। ते बघा, असे असते। चांगली आहे? नाही, ती खराब झाली। खराब झाले कदाचित, ना काल आलेले असणार, उगवले असणार आणि ते पावसातून लगेच खराब होतात। ते
बघा ही जी समोर रानभाजी दिसते ना ती फोडशी सारखीच आहे, पण ती दादा बोलतो फोडशी नाही आहे. म्हणजे रानभाजीला जर आपण जंगलात आलो ना तर आपल्याला भाज्यांची ओळख असली पाहिजे. तर ही ती भाजी नाही आहे, आपण ही खाऊ शकत नाही. आणि आपण जाऊया वरती या जंगलाच्या वाटेतून. पाऊस थोडा थोडा सुरू झाला आहे. आता चढण चढून आम्ही माळावर आलो इकडे. आणि हे मागे छोटे छोटे झुडूप दिसतात, अशा झुडपांमध्ये ते आपल्याला मशरूम शोधायचे आहेत. आणि हे बघा इकडे एक मशरूम सापडलेत आपल्याला, काढून बघूया. ओहो मस्त. आणखी एक आहे पण हे खराब झालंय बघा, हे खराब झालेलं आहे. इकडे एक आहे छोटा, हे पण बहुतेक खराब झालंय. खराब झालंय असं तुटलं ना, असे तुटायला लागले की खराब होतात. हे एक चांगलं आहे मस्त. आणि या छोट्याशा जाळीमध्ये खूप साऱ्या भेटल्यात, सापडल्यात, पण त्या चांगल्या आहेत की माहीत नाही. बघा केवढ्या आहेत, मध्ये दिसतात. काढतो दादा, काढू दे, नंतर बघूया आपण. काय ती चांगली आहे. कोणती नाही आणलीस? दे ती पिशवी, दे ते जाळ पकड, दे काठी पकडदा. हे बघा थांबा. अरे वा मस्त. चांगली आहे, चांगली ही चांगली आहे बघा. आणि तोडायची बघा कशी एकदम मुळापासून उपटतोय, खालून उपटायची मस्त. नाही तू नको, 4-5 भेटले आहेत. हा हे बघा दादा इकडे, दादाला इकडे छोटा मशरूम म्हणजे आता उगवतोय, त्याचे कळी सापडले. आता जाळीमधून शिरून शोधावं लागतं सगळं. काढतोय तिकडे, थांब आलो तिथे. याला कळी बोलतात. दुसरीकडे शोधूया. अशी छोटी छोटी झाडं झुडपं असतात ना, त्याच्या बुंदाशी शोधावं लागतं आपल्याला. बीळ आहे, सापाचं बीळ आहे वाटतं. साप आहे की उंदीर आहे माहीत नाही. बीळ आहे कसला तरी तो. नाही नाही, समोर बघा डोंगरावर मस्त धुकं पसरलंय. आम्ही अजून शोधतोय अळंबी, अजून भेटल्या पाहिजेत थोड्या. हे बघा, हे कोणीतरी काढून टाकलंय, खराब झालेली आहे. म्हणजे आमच्या आधी कोणतरी इकडे येऊन गेले वाटतं. बघूया दुसरीकडे. हे बघा, हे मशरूमची अळंबीची कळी आहे, आताच उगवते मस्तपैकी. काढूया खालून तिला, तुटली. हे बघा, ही कळी असते. ठेवा पिशवीत. आणखी इकडे बाजूला पण आहेत. अरे वा, इकडे पण आहे झाडामध्ये बघा. हे बघा, अशी झाडामध्ये असते. एक इकडे आहे, आणखी खाली पण आहेत. एक इथे आहे, हे पण कळीच आहे. हे मस्त आहे. बऱ्यापैकी निघाली. ही बघूया घेऊन.
तुटली. हिला काढूया. हे बहुतेक खराब झाले. उफ, चिकास. हे बघा, हे मस्त एकदम फ्रेश आहे. कळी आहे ही मस्त. अजून दाखव. आतमध्ये बघा असं असतं. समोर बघताय ना, तो महादुर्गा आहे आणि त्याच्याच बाजूला मंडणगडचा किल्ला पण आहे. मस्त धुकं दाटलंय. आणि इकडे बीळ आहे वाटतं. बिळातून पाणी चाललंय. दिसत नाही कॅमेरामध्ये. मस्त वाटतंय. चला आता आम्ही घरी चाललोय, पण जाता जाता शोधत शोधत जाऊया. वाट बघा घसरती आहे. व्यवस्थित चालावं लागेल. एक भेटलंय बघा. पाऊस थांबला होता, बरं झालं. दादाने छोटा भाऊ पुढे गेलाय. मला पण पटपट जावं लागेल. इथे बघताय एक हळदीसारखं छोटं रोपटं आहे. हे त्याच्यासारखंच आहे वाटतं. आणि एक मस्त फुल आलं इकडे. छोटा उडा आहे हा, खाली जाऊन नदीला मिळतो. आणि आता आपण नदीवर पोचलोय. बघा असं चालतो मी. जबरदस्त घाम सुटलाय. खूप चाललो आज. बघा नदीवर पोचलो आपण. आणि इथून वरतून असं चालत चालत जायचं आहे घरी. हे साकव आहे पुढे. पहिला लोखंडाचा होता, आता सिमेंटचा बांधलेला आहे. आणि हे कातळ सगळं झाले गळगळीत. शेवाळ साठले. याच्यावरून जपून चालायचं, नाहीतर सीधा नदीत. अरे बापरे, बांधावरून वरती जायचं आहे. ही काजूची बाग आहे. त्याच्यामध्ये सापडले तर बघूया थोडेफार. आता मला जावं लागेल. हो, काकडीचा वेल लावलाय. आणि इकडे आपल्याला 2-3 अळंबे भेटले. बघूया. काजू छत्री सांभाळावी लागते. चांगली वाटते, चांगली वाटते. पानारले आत. एक इकडे होती पण ती खराब झाली. ती बघूया चांगली आहे काय. माझ्याकडे काजूची बाग आहे. हा,
आणि ही काजूची बाग आहे ना, त्या दादानी मस्त इकडे बागेमध्ये छोटीशी झोपडी बांधले कौलं टाकून, आणि इकडे बसायला केलंय छानपैकी. हे बहुतेक उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मडकं असावे, त्याचं मडकं ठेवलं इकडे. आणि ही कोईन आहे. कोईन म्हणजे मासे पकडायला, ती जिथे झोत असतो पाण्याचा, झोत म्हणजे प्रवाह, तिथे लावायची, मग त्याच्यात मासे येतात. आता आपल्याला जायचं आहे घरी. इकडे नारळाची झाडं पण लावलेत. मस्त वाटतं ना. सारखं तसं काटकरी उठून जातात. घरी आलोय आणि एवढी आळंबी भेटली आम्हाला. आता याची भाजी किंवा कालवण करणार संध्याकाळी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, कोकणकरांबरोबर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.